नमस्कार, मी आकाश जामनिक। वीडियो स्किप करने आधी हा संपूर्ण वीडियो पाहून घ्या। विधानसभा उपचुनाव में प्रशांत किशोर की जीत हुई है। जनसुराज के प्रशांत किशोर ने बीजेपी प्रत्याशी को हराया। प्रशांत किशोर ने नीरज सिन्हा को 18,953 वोट से हार दी है। दतिया उपचुनाव में कांग्रेस की जीत हो गई है। कांग्रेस ने अपनी सीट को बरकरार रखा है, क्योंकि पिछली बार भी कांग्रेस ही यहां से जीती थी। उपचुनाव हुआ तो कांग्रेस ने फिर से जीत हासिल की और उस सीट को बचाया। कांग्रेस प्रत्याशी घनश्याम सिंह जीते हैं। कांग्रेस के घनश्याम सिंह ने 6,016 वोट से ये जीत हासिल की है। आपल्या देशातील 3 राज्यांमध्ये पोटनिवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत। यामध्ये मुख्यतः बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यांमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणुका पार पडल्या। गुजरात वगळता मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये बीजेपीला अक्षरशः तोंड लपवण्याची वेळ आलेली आहे। त्यातल्या त्यात ज्या जागेवरती बीजेपीचे अध्यक्ष आहेत नितीन नवीन, हे सध्या राज्यसभेवरती गेलेले आहेत। त्यांनी नागपूर विधानसभेचा राजीनामा देऊन हे राज्यसभेवर गेलेले असताना त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवरती जी पोटनिवडणूक झाली होती, या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांनी बीजेपीच्या उमेदवाराला अक्षरशः धूळ चारलेली आहे। या जागेवरती बीजेपीने निवडून येण्यासाठी आपले पूर्ण स्टार प्रचारकांची पूर्ण फौज उभी केली होती। एवढंच काय तर त्यांनी बजरंग बलीच्या भिषामध्ये बजरंग बलीला आपल्या चुनाव रॅलीमध्ये नाचवलं होतं, तरी सुद्धा जनतेने बीजेपीला नाकारून प्रशांत किशोर यांना बंकीपूरचा आमदार निवडून आणलेला आहे। तसंच मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसने आपला गड राखलेला आहे। इथे काँग्रेसने बीजेपीच्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये पराभूत केलेला आहे। इथे बीजेपीने जातीय समीकरणांना हवा दिली होती। मध्य प्रदेशमधील जनतेने बीजेपीच्या जातीय समीकरणाला दूर सारून काँग्रेसला आपलं मतदान केलेलं आहे। आणि तिसऱ्या जागेवरती साहजिकच आहे, गुजरात म्हणजे बीजेपीचा गड आहे, तिथे बीजेपीने आपला गड राखलेला आहे। पण या तिन्ही निकालावरून असं लक्षात येत आहे की देशामध्ये बीजेपीची लाट काही वगैरे असा काही विषय नाही आहे। बीजेपी फक्त हे निवडणुकांमध्ये धांदली करून हे निवडणुका जिंकत राहते। देशामध्ये जेव्हा केव्हा बाय इलेक्शन होतात तेव्हा बीजेपी ते त्या जागेवरती एक तर हारते किंवा थोडा कमी फरकाने निवडून येते। यावरच अशा लक्षात येते की बीजेपीची देशामध्ये लाट ओसरलेली आहे आणि ह्या बीजेपीच्या ऱ्हासाची सुरुवात झालेली आहे।